साधारण 2 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। पाकिस्तानी भाभी म्हणून सर्व देशाचं लक्ष एका 21 वर्षाच्या महिलेनं वेधून घेतलं। पबजी गेम खेळताना ती एका भारतीय मुलाच्या प्रेमात पडली आणि चक्क पाकिस्तानातून ती आपल्या ऑनलाईन प्रेमाच्या शोधात अवैध मार्गाने भारतात ऑफलाईन पोहोचली आणि तेही आपल्या 4 मुलांसह। भारतात येत तिने आपल्या प्रेमाला सचिन मीनाला गाठलं आणि सीमा हैदर व्हायरल झाली। मे 2023 ची ही गोष्ट आहे। मात्र आता अचानक सीमा हैदर पुन्हा चर्चेत का आली आहे? या चर्चेला एक इंटरेस्टिंग कारण आहे। नेमकं काय हेच तर आपण देश विदेशच्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। पाकिस्तानहून भारतात आलेली सीमा हैदर आई झाली आहे। नोएडातल्या कृष्णा रुग्णालयात तिने मुलीला जन्म दिलाय। मात्र मूल जन्माला येणं यात विशेष असं काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असणार। म्हणजे मूल तर सगळ्यांनाच होतं असं वाटणं स्वाभाविक आहे। मात्र सीमा हैदरची स्टोरीच मुळात इंटरेस्टिंग आहे। सीमाचं हे 5वं आणि सचिन मीनाचं पहिलं मूल आहे। याआधी तिला तिच्या पाकिस्तानी पतीपासून 4 मुलं आहेत, तर भारतीय पती सचिन मीनापासून हे तिचं पहिलं अपत्य आहे। मात्र ही सीमा हैदर भारतात पोहोचली कशी आणि पोहोचली तेव्हा काय घडलं? थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊयात। सीमा हैदर आणि गुलाम हैदर यांचं 2014 मध्ये पाकिस्तानात लग्न झालं। 2019 मध्ये गुलाम हैदर सीमा आणि 4 मुलांना कराचीत सोडून दुबईला गेला। आता हा काळ होता कोरोना महामारीचा। त्याच दरम्यान पबजी नावाच्या एका गेमने अनेकांना पार येडं करून सोडलं होतं। फावला वेळ म्हणून अनेकांसारखं सीमा ही पबजी खेळू लागली आणि ऑनलाईन गेम खेळता खेळता सीमाची नोएडातल्या रबुपुराचा रहिवासी असलेल्या सचिन मीनाशी ओळख झाली। त्यानंतर 10 मार्च 2023 ला सीमा आणि सचिन नेपाळमध्ये समोरासमोर भेटले। तिथे त्यांनी मंदिरात लग्न केलं। त्यानंतर नेपाळहून सीमा परत पाकिस्तानला गेली आणि सचिन नोएडाला आला। 2 महिन्यांनी म्हणजे 13 मेला सीमा पुन्हा पाकिस्तानहून दुबई मार्गे नेपाळला आली। राबुपुरात पोहोचण्यासाठी नेपाळहून ती बसने निघाली। 1 जुलैला सचिन आणि सीमा यांनी त्यांचं भारतीय ओळखपत्र बनवण्यासाठी बुलंदशहरमधल्या एका वकिलाची भेट घेतली आणि तिथेच पबजी गेम खेळणाऱ्या सीमा सचिनचा गेम झाला। सीमा पाकिस्तानी असल्याचं वकिलाने पोलिसांना सांगितलं। पोलीस शोध घेऊ लागले। त्यामुळे सीमा आणि सचिन दोघंही घरातून पळून गेले। पोलिसांनी त्यांचा कसून शोध सुरू केला आणि 3 जुलैला सीमा आणि सचिन यांना हरियाणातल्या बल्लभगडमधून ताब्यात घेण्यात आलं। 4 जुलै 2023 ला पोलिसांनी सचिनच्या वडिलांना अटक केली। 8 जुलैला तिघांनाही कोर्टाकडून जामीन मिळाला। त्यानंतर एटीएसने सीमा आणि सचिनची चौकशी केली। त्या दरम्यान सीमा आणि सचिनच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले। राष्ट्रपतींना पाठवलेल्या दया याचिकेत सीमाने हे फोटो जोडले। परिस्थिती हालाकीची होत गेली, मात्र तरी सीमा सचिनने एकमेकांची साथ सोडली नाही। 30 जुलै 2023 ला सीमाने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला। यामध्ये तिने विनंती केली की त्यांच्याकडे खाण्यापिण्यासाठीही पैसे नाहीयेत। वादात सापडलेल्या सीमाला सॉफ्ट कॉर्नर मिळाला। प्रेमासाठी पाकिस्तानातून भारत गाठणाऱ्या सीमाचं प्रेमी युगुलांनी कौतुक केलं, तर मेरठ चित्रपट दिग्दर्शक अमित जानी यांनी सीमा सचिनवर कराची ते नोएडा चित्रपट बनवण्याची घोषणा केली, ज्याचा प्रोमोही शूट करण्यात आला। या सगळ्या दरम्यान पाकिस्तानी जासूस म्हणूनही सीमावर संशय घेण्यात आले। हळूहळू दिवस गेले तसं सीमा सचिनला लोक विसरत गेले। दुसरीकडे अनेक अडचणींचा सामना करत त्या दोघांचा संसार सुरू झाला आणि सीमाने एका गोंडस मुलीला जन्म दिला। यावर सचिन मीनाच्या कुटुंबाने सांगितलं, हा कुटुंबासाठी एक नवीन अध्याय आहे। आम्ही लवकरच बाळाचं नाव ठेवू। तर दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील इरफान फिरदौस म्हणाले, मुलीचा जन्म भारतात झालाय, त्यामुळे भारतीय नागरिकत्वासाठी कुठेही अर्ज करण्याची आवश्यकता नाहीये। आपल्या संविधानात जन्माने मिळालेल्या नागरिकत्वाला प्राधान्य देण्यात आलंय। अशा परिस्थितीत मुलीला स्वतः भारतीय नागरिक मानलं जाईल, असंही उच्च न्यायालयाच्या वकिलांनी सांगितलंय। मात्र तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? देश विदेशमध्ये तुम्हाला आणखी काय जाणून घ्यायला आवडेल? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।